Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील चॅप्टर नंबर 5 GCD अँड LCM. तर मुलांनो, हा आपला पार्ट 6 आहे आणि पार्ट 1 to 5 मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. ते तुम्ही बघितलेच असतील आणि जर तुम्ही ते अजून बघितले नसतील तर ते नक्की बघा, कारण ते बघितल्यानंतर ही एक्सरसाइज सॉल्व्ह करणं तुम्हाला खूपच इझी जाणार आहे. ठीक आहे मुलांनो, तर चला आज आपण काय बघणार आहोत, एक्सरसाइज 5. चला स्टार्ट करूया. बघा इथे फर्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, बघा त्यामध्ये फर्स्ट आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर ऑफ द नंबर 75. म्हणजे काय, 75चे आपल्याला काय करावे लागतील, पहिले प्राइम फॅक्टर्स काढावे लागतील. चला तर आपण काढूया. चला आता काढूया 75 चे फॅक्टर्स. ठीक आहे, बघा 7 + 5 12 दिसतंय ना मुलांनो. 12 3च्या टेबलमध्ये येतो, हो की नाही. मग आठवतं का मुलांनो 3च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल. मग याला 3ने डिवाइड होणार आहे. 3 2 जा 6, 1 रिमेनिंग. मग 3 5 जा 15. मग 25 5च्या टेबलमध्ये येतो, हो की नाही. कधी येतो, 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5. हे आले 75चे प्राइम फॅक्टर्स. आता क्वेश्चन काय विचारलाय मुलांना आपल्याला, स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर. म्हणजे स्मॉलेस्ट कोण आहे बघा, दिसतोय तुम्हाला, हा आहे की नाही 3 स्मॉलेस्ट. मग याचा आन्सर काय असणार आहे, 3. बघा ऑप्शनमध्ये 3 आहे, येस आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द लिस्ट कॉमन डिवायझर ऑफ द नंबर्स 17 अँड 18. आता लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा कॉमन डिवायझर 17 आणि 18चा. 17 अँड 18चे डिवायझर्स काढूया. आता मुलांनो, प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे, डिवायझर कसे काढायचे, हे आपण मागच्या पार्टमध्ये शिकलो आहोत की नाही. चला आता काय करायचं, डिवायझर म्हणजे 17ला कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड होतं. तर 17 हा काय मुलांनो, प्राइम नंबर आहे, हो की नाही. मग 1 अँड 17 ओनली 2च असतात की नाही. आता 18 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो बघा, 1 2 3 6 9 18, हो की नाही आहेत. मग यामधले काय करायचे असतात, कॉमन. काय कॉमन बघा, 1 आहे की नाही. सगळ्यात छोटा कॉमन कोण आहे, 1. मग याचा आन्सर काय येणार आहे, 1. इथे बघा ऑप्शनमध्ये आहे की नाही. कळालंय मुलांनो. आता नेक्स्ट काय आहे बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. त्यातला फर्स्ट काय आहे बघा, एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. आता मुलांनो, प्राइम नंबर म्हणजे काय असतात, बरोबर, असे नंबर असतात की ज्यांना 2च डिवायझर असतात. म्हणजे ते कोणत्या टेबलमध्ये येतात, एक तर 1च्या टेबलमध्ये आणि स्वतःच्या टेबलमध्ये. कोण आहेत बरं, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते इथे. आता बघा 2 आहे, 2 कोणत्या टेबलमध्ये येतो, 1च्या आणि 2च्या आहेत की नाही, 2च डिवायझर. आता आपण घेऊया 43, बरोबर दिसतंय ना मुलांनो. 43 कोणत्या टेबलमध्ये येतो, 1च्या आणि 43च्या. मग हे स्टेटमेंट काय आहे, तर ट्रू आहे. आता नेक्स्ट काय आहे, सेकंड, द प्रोडक्ट ऑफ 2 प्राइम नंबर्स इज ऑलवेज अ प्राइम नंबर. म्हणजे मुलांनो, याचा मिनिंग काय आहे, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 प्राइम नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं आन्सर हे काय असतं, नेहमी प्राइम नंबरच असतं, असं हे स्टेटमेंट आहे. तर आपण बघूया हे ट्रू आहे की फॉल्स आहे. आता ट्रू प्राइम, 2 प्राइम नंबर्स म्हणजे 2 आहे प्राइम नंबर, बरोबर, आणि 3 पण आहे प्राइम नंबर. मग काय त्याने सांगितलंय की 2 प्राइम नंबर्स असेल, त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचं प्रोडक्ट काय येणार आहे, 2 3 जा 6. हा प्राइम नंबरच असतो, आहे का प्राइम नंबर. हा 6 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो, किती डिवायझर आहे बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. मग नाही की नाही. अजून एक बघूया आपण, 5 हा प्राइम नंबर आहे, ओके. 7 पण आहे. यांचं प्रोडक्ट काय येतं, 35. मग 35 प्राइम आहे का, नाही. मग हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट बघा, GCD इज अ डिवायझर ऑफ LCM. आता याचा मिनिंग काय बघा मुलांनो, GCD हा नेहमी LCMचा डिवायझर असतो. तर हे आपण बघूया, हे खरं आहे की नाही. ठीक आहे, इथे बघा आता GCD कसा काढतात आणि LCM कसा काढतात हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी ते आता फाइंड नाही करत आहे. हे एक्झाम्पल घेते आपल्या टेक्स्टबुक मधलं. बघा इथे 18
अँड 30 याचा GCD काढला आहे 6. ओके. अँड सेम 18 अँड 30चा LCM काढला आहे 90. आता त्यांनी काय बोलले की हा 6 नी याला नेहमी डिवाइड होतं, तर आपण डिवाइड करून बघूया. चला बघा, दिसतंय मुलांनो 90 आणि 6. बघा 6 वन जा 6, रिमेनिंग किती आला 3. हा 0 आला खाली. मग 6च्या टेबलमध्ये 30 येतात का? हो येतात. कधी येतात? 6 5 जा 30. 0 0 0 आला म्हणजे हा डिवाइड होत आहे, हो की नाही? म्हणजेच हे काय आहे स्टेटमेंट? ट्रू आहे. चला मग लिहूया इथे ट्रू. आता नेक्स्ट काय आहे? LCM is greater than the given numbers or equal to the smallest number between those numbers. आता याचा मीनिंग काय बघा मुलांनो, जे आपल्याला नंबर दिलेले असतात LCM काढायला, बरोबर, त्या नंबरपेक्षा LCM, त्याचा जो LCM आपण फाइंड करतो तो नेहमी ग्रेटर असतो. और म्हणजे किंवा त्याच्यातला त्या 2 नंबरपेक्षा जो छोटा नंबर असतो तो आणि त्याचा LCM हा इक्वल असतो. आता हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. तर मुलांनो हेच एक्झाम्पल मी घेत आहे, ठीक आहे. इथे LCM काढलाय की नाही म्हणून. बघा आता स्टेटमेंट प्रमाणे काय म्हणाले आहेत की हा जो LCM आला आहे, गिवन नंबर म्हणजे हे गिवन नंबर, त्यापेक्षा त्याचा LCM हा नेहमी मोठा असतो. और याच्यातला जो स्मॉलेस्ट नंबर आहे, बरोबर, स्मॉलेस्ट कोण आहे? 18 आणि 30 मधला 18. मग 18 आणि LCM हा नेहमी इक्वल असतो. आहे का बरं मुलांनो इक्वल? नाही आहे की नाही? मग हे स्टेटमेंट काय असणार आहे? तर फॉल्स असणार आहे. मग आपण इथे लिहूया फॉल्स. कळले मुलांना ट्रू फॉल्स कसं आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. मग काय करावं लागेल? आता हे नंबर जे दिले त्याचे फर्स्ट काय करायचे? प्राईम फॅक्टर्स काढायचे आणि मग ते प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. कसं ते मी तुम्हाला दाखवते. बघा फर्स्ट 91 दिसतंय मुलांनो. आता याचे काय करूया? फर्स्ट प्राईम फॅक्टर्स काढूया, ठीक आहे. बघा 91. आता 91ला कशाने डिवाइड होणार आहे? 2ने होणार आहे का? नाही. 3ने नाही. 4 नाही. इवन नंबर नाही आहे की नाही? 5ने नाही. 6 पण नाही. 7ने होणार आहे मुलांनो. कधी कसं होणार आहे बघा, 7 1 जा 7 अँड 7 3 जा 21. इथे 2 येतो की नाही रिमेनिंग. आणि मग 13 हा प्राईम नंबर आहे. मग 13 1 जा 13 आले हे प्राईम फॅक्टर्स. मग हे कसं लिहायचे? देअरफॉर 91 इज इक्वल टू हे जे आलेत आपले हे प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहिले की नाही, असं आन्सर लिहायचं आहे मुलांनो, ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे? 160. काय करूया? याचे प्राईम फॅक्टर्स काढूया. आता 0 म्हणजे इवन नंबर, मग 2ने स्टार्ट करायचा. कसं? बघा 2 8 जा 16, 2 0 जा 0. अगेन इवन नंबर, 2ने स्टार्ट करायचा. 2 4 जा 8, 2 0 जा 0. अगेन 2 2 जा 4, 2 0 जा 0. परत 0 आला. मग परत 2ने 2 1 जा 2, 2 0 जा 0. आता 10 परत 2च्या टेबलमध्ये येतो. कधी? 2 5 जा 10 आणि मग 5 1 जा 5. हे आले प्राईम फॅक्टर्स. आता हे कसे लिहायचे असतात मुलांनो? दिसतंय ना तुम्हाला? ठीक आहे. मग लिहायचं देअरफॉर 160 इज इक्वल टू हे सर्व लिहायचे असतात, ठीक आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 आले की नाही बघा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके. नेक्स्ट काय आहे? 89 थर्ड. आता याचे प्राईम फॅक्टर्स काढूया 89चे. आता मुलांनो तुम्हाला मी लास्ट आपल्या पार्टमध्ये सांगितलं होतं की ॲटलिस्ट 1 to 100 प्राईम नंबर तुम्हाला माहिती पाहिजेत. मग 89 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. मग हा काय येतो? फक्त 1च्या आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो. मग 89 1 जा 89. मग कसं लिहायचं? देअरफॉर 89 इज इक्वल टू, आता 1 पण लिहायचा असतो, 1 मल्टिप्लाय 89. ठीक आहे. हे काय झालं? प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. कळालं आहे मुलांनो? आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया. क्वेश्चन नंबर 4. फाइंड GCD ऑफ द फॉलोइंग नंबर. GCD काढायचं आहे.
तर आता आपण याचा GCD काढूया. बघा काय नंबर आहे 21 आणि 42. फर्स्ट काय करायचं असतं, प्राईम फॅक्टर काढायचे असतात, हो की नाही. 21चे अँड 42चे. बघा 21 काय कोणत्या टेबलमध्ये येतो, 2च्या येतो का, नाही. मग 3च्या टेबलमध्ये येतो. मग आपण काय घेऊया 3. कधी येतो, 3 7 जा 21 आणि 7 1 जा 7. आता 42, 2 हा काय आहे इवन नंबर. मग 2 ने स्टार्ट करायचं. कसं, 2 2 जा 4, 2 1 जा 2. 21 आला की नाही, मग असंच येणार. 3च्या टेबलमध्ये कधी 7 जा 7 1 जा 7. झाले प्राईम फॅक्टर्स. आता काय करायचे असतात, त्याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घ्यायचे असतात. 21चे काय आहेत 3 इंटू 7. 42चे काय आहेत 2 इंटू 3 इंटू 7. मग नेक्स्ट स्टेप काय असते, कॉमन प्राईम फॅक्टर्स. काय आहेत कॉमन, बघा इथे 3 3 आहे. अजून कोण आहे का, येस आहे की नाही, 7 पण 7 पण. मग काय करायचं असतं मुलांनो, याचं मल्टिप्लिकेशन. 3 7 जा 21. मग देअरफॉर GCD इज इक्वल टू 21. लास्ट लाईन काय लिहायची, देअरफॉर द GCD of the numbers 21 and 42 is काय आला GCD 21, 17 and 9. चला मग प्राईम फॅक्टर्स 17चे and 9चे. आता 17 काय मुलांनो, 17 हा प्राईम नंबर आहे. मग 17 1 जा 17. 9 कोणत्या टेबलमध्ये येतो, 3च्या. कधी येतो, 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. झाले. आता लिहूया आपण. 17चं काय येणार, ओन्ली 17. 9चं काय येणार आहेत 3 इंटू 3. आता बघा मुलांनो, नेक्स्ट स्टेप काय असते, कॉमन प्राईम फॅक्टर्स, हो की नाही. पण इथे बघा मुलांनो, काही कॉमन आहे का दोघांमध्ये, नाही. मग आपण काय करतो, हे 1 आहे ते घेतो की नाही, आणि मग याचा प्राईम काय आहे, कॉमन प्राईम फॅक्टर 1 येणार आहे. मग देअरफॉर GCD इज इक्वल टू 1. लाईन काय लिहायची, देअरफॉर द GCD ऑफ द नंबर्स, कोणते नंबर्स आहेत 17 अँड 9 इज 1. आता नेक्स्ट बघूया. बघा काय आहे 120, 180 अँड 240. चला फर्स्ट काय करूया, याचे प्राईम फॅक्टर्स काढूया. ठीक आहे, थोडे मोठे नंबर आहेत पण इझी आहेत. 120, 180 अँड 240. चला इथे काय आहे, इवन नंबर आहे. 2 ने स्टार्ट करूया. 2 6 जा 12, 2 0 जा 0. अगेन 2 ने, 2 3 जा 6, 2 0 जा 0. आता 30 अगेन 0 आहे म्हणून 2 ने. 2 1 जा 2, बरोबर. इथे 1 येतो की नाही रिमेनिंग. मग 2 5 जा 10. आता 15 3च्या टेबलमध्ये येतात. कधी 3 5 जा 15 अँड 5 1 जा 5. आता 180चे 0 आहे म्हणून 2 ने. 2 9 जा 18, 2 0 जा 0. अगेन 2 ने. 2 4 जा 8, इथे 1 रिमेनिंग. 2 5 जा 10. आता 45 3 ने डिवाइड होणार आहे. कसं होणार आहे, 3 1 जा 3, इथे 1 रिमेनिंग. 3 5 जा 15. 15 कोणत्या टेबलमध्ये येतो, 3च्या. कधी येतो 5 जा. मग 5 1 जा 5. आता 240चे 0 आहे, मग 2 ने स्टार्ट करायचं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 0 जा 0. हे बघा हे 120 आहे, बरोबर. मग हे ॲज इट इज असंच येणार आहे मुलांनो. बघा 2 6 जा 12, 2 0 जा 0. 2 घ्यायचा. 2 3 जा 6, 2 0 जा 0. परत 2 ने डिवाइड होणार आहे. 2 1 जा 2, 2 5 जा 10. 3 ने डिवाइड होणार आहे. 3 5 जा 15, 5 1 जा 5. मुलांनो, जर तुम्ही आपले जे पाच होते की नाही पार्ट आधीचे ते बघितले असतील तर आज असं तुम्ही एकदम स्पीडने करत असाल, हो की नाही. चला आता याचे काय करायचे आहे, फॅक्टर्स लिहून घेऊया. 120चे
बघा दिसत आहेत ना मुलांना तुम्हाला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. 180चे काय आहेत 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5. आणि 240चे काय आहेत बघा दिसत आहे ना 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. आता काय लिहायचं कॉमन प्राइम फॅक्टर्स. बघूया आता काय काय कॉमन आहे बघा. इथे 2 आहे येस, देन अगेन 2. नेक्स्ट काय आहे बघा 3. इथे 3 आहे की नाही तिघांमध्ये कॉमन. अजून इथे 5 पण आहे. मग हे मिळाले आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर्स. मग यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. करा 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60. Therefore, GCD is equal to 60. Last line काय लिहायची Therefore, the GCD of the numbers काय आहेत नंबर्स बरं 120, 180 and 240 is काय आलाय GCD 60. हो की नाही मुलांनो. आता नेक्स्ट बघूया. फाइंड LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता LCM फाइंड करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन काय LCMचा 11 and 16. मग फर्स्ट स्टेप काय असते प्राइम फॅक्टर्स काढतो की नाही 11 and 16. मग 11 हा काय मुलांनो प्राइम नंबर आहे. 11 1 जा 11. 16 2च्या टेबलमध्ये येतो कधी 2 8 जा 16. अगेन 2 2 4 जा 8. अगेन 2 2 2 जा 4. अगेन 2 2 1 जा 2. नेक्स्ट स्टेप काय आहे यांचे फॅक्टर्स लिहून घ्यायचे असतात. 11चा काय 11. 16चे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा कॉमन काढायचे असतात की नाही. कॉमन प्राइम फॅक्टर्स काय आहेत कॉमन. कॉमन तर काहीच नाही आहे इथे बरोबर की नाही. मग आपण काय करतो तर मुलांनो इथे आपण काय करणार आहेत जेव्हा कॉमन प्राइम फॅक्टर नसतात तेव्हा आपण काय करतो आठवत आहे का हा 1 लिहित असतो की नाही इकडे. मग हा 1 काय करतो आपण कॉमन प्राइम फॅक्टरमध्ये लिहितो. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं असतं आपल्याला LCM मध्ये अनकॉमन प्राइम फॅक्टर्स. अनकॉमन काय आहेत बघा आता 11 पण आहे आणि हे सगळेच आहेत की नाही. मग सर्व लिहायचे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. मग इथे फक्त 1 आहे म्हणून 1च राहू द्यायचा. अनकॉमनचंच करूया इथे. ठीक आहे चला 11 2 जा 22. 22 2 जा 44. आता हे येत नसेल तर तुम्ही काय करा इथे मल्टिप्लिकेशन करा. पण मी तुम्हाला सांगते परत एकदा बघा 11 2 जा 22. 22 2 जार 44. 44 2 जार 88. आता 88 2 जार काय करतो 8 2 जा 16. 1 आला इकडे कॅरी फॉरवर्ड 8 2 जा 16 प्लस 1 17. काय आलाय 176. मग नेक्स्ट स्टेप आपण काय करत असतो देअरफॉर LCM इज इक्वल टू हे कॉमन प्राइम फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन प्राइम फॅक्टर्स. मग कॉमन प्राइम फॅक्टर्स कोण आहेत 1. अनकॉमन प्राइम फॅक्टर्स कोण आहे 176. मग याचा आन्सर काय येणार आहे आपलं 176. हा आला आपला LCM. फर्स्ट लाईन काय लिहिणार इथे आपण देअरफॉर द LCM of the numbers काय आहेत नंबर्स 11 and 16 is काय आलाय 176. ओके. आता नेक्स्ट बघूया 7 and 49. मग चला याचे प्राइम फॅक्टर्स काढून घेऊया. 7 49. 7 काय आहे प्राइम नंबर 7 1 जा 7. 49 कोणत्या टेबलमध्ये येतात 7च्याच. कधी येतात 7 7 जा.
मग 7 1 जा 7. मग चला याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. इथे कोण येणार? 7. इथे 49चे काय आहे? 7 × 7. ठीक आहे. आता काय लिहितो आपण? कॉमन प्राईम फॅक्टर्स. कोण आहेत कॉमन? 7 आहे की नाही? आणि मग अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. कोण आहे अनकॉमन? 7. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते? देअरफॉर LCM इज इक्वल टू कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन प्राईम फॅक्टर्स, म्हणजे 7 × 7. काय येतं? 7 7 चा 49. मग आपला LCM काय आला आहे? 49. देअरफॉर द LCM ऑफ द नंबर्स. कोणते नंबर्स आहेत? 7 and 49 इज काय आहे? 49. ओके. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे 16, 48 and 6. चला प्राईम फॅक्टर्स काढूया. 16 से 48 and 6. आता 16 2च्या टेबलमध्ये येतो. कधी? 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. अगेन इकडे 48 2च्या टेबलमध्ये म्हणजे 2ने डिवाइड होतो, कारण इवन नंबर आहे. कधी होतो? 2 2 जा 4. ओके. 2 4 जा 8. अगेन 2ने. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12 and 2 3 जा 6, 3 1 जा 3. आता 6. 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3. आले. आता लिहूया. चला 16चे काय आहेत प्राईम फॅक्टर्स? 2 × 2 × 2 × 2. 48चे काय आहेत? 2 × 2 × 2 × 2 × 3. आणि 6चे काय आहेत? 2 × 3. आता लिहूया. कॉमन प्राईम फॅक्टर्स काय आहेत बघा? 2 2 2 आहे की नाही? अजून कोण आहे? 3 आहे का इकडे? बघा जरा. नाही, फक्त 2च कॉमन आहे. मग काय करायचं आहे? अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. आता अनकॉमनमध्ये बघा. इथे बघा मुलांनो नीट. इथे 2 × 2 × 2 आहे. इथे पण 2 × 2 × 2 आहे. मग अशा वेळी काय करायचं? या दोन्हीपैकी एकदा आपण पूर्ण हे 2 × 2 × 2 लिहून घ्यायचे. हे अनकॉमन आहेत. 2 × 2 × 2. अजून कोण आहे बघा? इथे 3 वन टाईम आहे, इथे 3 वन टाईम आहे. मग आपण वन टाईम लिहितो की नाही? मग याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24. मग नेक्स्ट स्टेप काय असते आपली? देअरफॉर LCM इज इक्वल टू 2 × 24. मग आपला LCM काय आला? 24 2 जा 48. मग लास्ट लाईन काय लिहिणार आपण? देअरफॉर द LCM ऑफ द नंबर्स. काय आहेत नंबर्स? 16, 48 and 6 इज काय आलाय? LCM आपला 48. ओके. चला आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे? वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. बघा फर्स्ट काय आहे? द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 120. इफ देअर LCM इज 60 देन व्हॉट इज देअर GCD. आता वर्ड प्रॉब्लेम म्हणून काय करावं लागेल मुलांना? आपल्याला गिवन लिहायला लागतं की नाही? आणि मुलांना तुम्हाला जर आठवत असेल तर पार्ट 5 मध्ये आपण अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत. तिथे मी तुम्हाला एक फॉर्म्युला पण शिकवला होता की नाही? तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. चला तर आपण फर्स्ट काय करूया? गिवन लिहून घेऊया. काय गिवन दिलंय बघा? प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स काय आहे? इज इक्वल टू 120. LCM पण दिला आहे. काय LCM? 60. आणि आपल्याला काय काढायचं आहे? GCD. मग GCD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
चला तो फॉर्म्युला लिहूया. आठवतंय का मुलांना तुम्हाला? द प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर इज इक्वल टू GCD मल्टिप्लाय बाय LCM. आठवलं का आता मुलांनो? आता द प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स आपल्याला दिले आहेत की नाही 120. मग इथे लिहायचे 120. GCD दिलाय का? नाही. मग GCDच्या इकडे GCD लिहायचा. LCM दिलाय? हो. काय आहे? 60. ठीक आहे. आता मी काय सांगितलं होतं की इकडचा 60 मल्टिप्लाय आहे तो इकडे घेऊन यायचा. मग तो काय होणार? डिवाइड होणार. मग देअरफॉर 120 डिवाइड बाय 60 इज इक्वल टू, मग इथे कोण राहणार? फक्त GCD, कारण हा 60 इकडे आला की नाही. मग आता याला काय करायचं आहे? डिवाइड. एकदम सिंपल आहे बघा. 60 1 जा 60, 62 जा 120. बरोबर. मग आपला GCD काय आला आहे? देअरफॉर हे आपण उलटा पण लिहू शकतो मुलांनो. GCD इज इक्वल टू 2. आला की नाही 2? इझी आहे. फक्त मी तुम्हाला मागच्या पाठामध्ये सांगितलेलं की हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न पाहिजे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? द GCD ऑफ अ नंबर and 16 is 4 and their LCM is 48. What is that number? आपल्याला सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. आता फर्स्ट आपण चला गिवन लिहून घेऊया. गिवनमध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला? GCD दिला आहे. येस. काय आहे GCD? 4. GCD इज इक्वल टू 4. LCM पण दिला आहे. LCM इज इक्वल टू काय आहे? 48. आता 2 नंबर असतात की नाही? 2 नंबर्स. मग 2 नंबर्समधला एक नंबर त्यांनी आपल्याला दिला आहे. काय आहे? मग इथे आपण लिहूया 1 नंबर किंवा फर्स्ट नंबर असं पण लिहू शकतो आपण. 16. आणि मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे? अदर नंबर. ओके. मग अदर नंबर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता चला स्टार्ट करूया. काय फॉर्म्युला आपला? द प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स इज इक्वल टू GCD मल्टिप्लाय बाय LCM. मग प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स. मग 2 नंबर्स कोणते बरं? तर हा 16 आणि हा नंबर दिलाय का? नाही. ठीक आहे. मग एक आपण इथे लिहून घेऊया 16 मल्टिप्लाय अदर नंबर. आता GCD दिलाय? हो. काय आहे? 4. LCM 48. मग नेक्स्ट स्टेप काय करायची असते? हा 16 अँड अदर नंबर तसाच ठेवायचा. ओके. स्टेप बाय स्टेप करायचं आहे. मग 48 इंटू 4 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा मल्टिप्लिकेशन करूया. करा. 48 मल्टिप्लाय बाय 4. 4 8 जा किती मुलांनो? 32. 4 4 जा 16, 17 18 19. 192 आला. मग लिहायचं इथे 192. आता बघा काय सांगितलं मी तुम्हाला की नंबर आणि वर्डिंग्स याचं मल्टिप्लिकेशन होतं का? नाही. मग काय करायचं? या 16ला आपण इज इक्वल टूच्या इकडे घेऊन जायचं. मग हा मल्टिप्लाय 16 इकडे गेल्यावर काय होणार? तर डिवाइड होणार. मग इथे कोण राहणार? फक्त देअरफॉर अदर नंबर इज इक्वल टू 192 डिवाइड बाय 16. मग या 16नी 192ला डिवाइड करायचं आहे. चला इथे साईडला आपण करून घेऊया. 192 अँड 16. 16 1 जा 16. किती आले रिमेनिंग इकडे? 3 0. मग हा 2 खाली आला. 16 2 जा 32. मग काय आन्सर आला आहे? 12. म्हणजे 16 1 जा 16, 16 12 जा 192. देअरफॉर अदर नंबर इज इक्वल टू 12. म्हणजे अदर नंबर काय आला आपला? 12. आला की नाही मुलांनो? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. अ कारपेंटर हॅज 2 वुडन स्ट्रिप्स. द लेंथ ऑफ वन स्ट्रिप इज 54 inches and the length of the other strip is 72 inches. He wants to cut both the strips into equal lengths
so that no wooden strip is left over. What is the maximum length of the strip that can he cut? म्हणजे याचा अर्थ काय मुलांनो, की एक कार्पेंटर आहे, त्याच्याकडे काय आहे, लाकडी पट्टे आहेत 2. एकाची काय आहे लेंथ तर 54 इंचेस आणि दुसऱ्याची काय आहे 72 इंचेस. आणि त्याला काय करायचं आहे आता, दोन्ही पण स्ट्रीप काय आहेत, इक्वल लेंथच्या कट करायच्या आहेत आणि स्ट्रीप उरली पण नाही पाहिजे. ठीक आहे. मग तो काय विचारतो, इथे क्वेश्चन काय आपल्याला, की त्याची मॅक्झिमम लेंथ काय असेल कट करायची. ठीक आहे. मग मॅक्झिमम म्हणजे काय करणार मुलांनो, GCD काढणार. ठीक आहे. मग हा वर्ड प्रॉब्लेम आहे की नाही. फर्स्ट काय करणार आपण, वर्ड्स लिहून घेणार. इथे मी लिहिलं आहे बघा, लेंथ ऑफ वन स्ट्रीप. किती आहे वन स्ट्रीपची लेंथ, 54 इंचेस. अदर स्ट्रीपची काय आहे 72 इंचेस. आता याचा GCD काढूया. काय फाइंड करायचं आहे, GCD. चला फर्स्ट काय करतो आपण, प्राईम फॅक्टर्स काढतो की नाही. मग चला 54 अँड 72. इवन नंबर आहे, 2ने करायचं. 2 2 जा 4, इथे 1 रिमेनिंग, 2 7 जा 14. 27 3च्या टेबलमध्ये, 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. 2 आहे बरोबर, इवन नंबर 2ने स्टार्ट करायचं. 2 3 जा 6, 1 इकडे रिमेनिंग, मग 2 6 जा 12. अगेन 6 आहे म्हणून 2ने. 2 1 जा 2, 2 8 जा 16. अगेन 2ने, 2 9 जा 18. मग 9 कोणत्या टेबलमध्ये, 3च्या. कधी 3 3 जा 9, 3 1 जा 3. आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, तर याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घेतो. 54चे काय आहेत, 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 72चे काय आहेत, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. नेक्स्ट स्टेप काय करतो, की कॉमन प्राईम फॅक्टर्स, हो की नाही. मग चला काय आहे बघा, इथे 2 आहे, अजून कोण आहेत, इथे 3 आहे, येस आहे, अजून इथे आहे बघा, हा पण 3 आहे की नाही. हे झाले कॉमन प्राईम फॅक्टर्स. मग याचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय आहे, 2 3 जा 6, 6 3 जा 18. आला की नाही GCD. देअरफॉर GCD इज इक्वल टू 18. मग वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण लास्ट लाईन लिहितो की नाही. मग काय लिहिणार, देअरफॉर द मॅक्झिमम लेंथ ऑफ द, काय आहे, वुडन स्ट्रीप आहे की नाही, स्ट्रीप दॅट कॅन बी कट इज 18 इंचेस. कळलं मुलांनो, असं लिहायचं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, समीप हॅज 84 मँगोज अँड 105 ॲपल्स. He wants to place these fruits in boxes so that each box has the same number of fruits and each box contains only one type of fruits. म्हणजे काय मुलांनो, समीप नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे 84 मँगोज आहेत आणि 105 ॲपल्स आहेत. आता त्याला काय करायचं आहे, हे सगळे फ्रूट्स बॉक्समध्ये भरायचे आहेत. पण कसे भरायचे आहेत, तर एका बॉक्समध्ये एकाच प्रकारचे आणि सेम नंबरचे फ्रूट्स आले पाहिजेत. ठीक आहे. मग इथे आपल्याला काय करायला सांगितले, 2 क्वेश्चन दिले आहेत बघा मुलांनो. एक काय करायचं आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स ही शुड पुट इन अ बॉक्स. म्हणजे एका बॉक्समध्ये तो जास्तीत जास्त किती फ्रूट्स पुट करणार आहे, म्हणजे भरणार आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी बॉक्सेस विल ही नीड टू स्टोअर द फ्रूट्स. म्हणजे टोटल त्याला किती बॉक्स लागणार आहे सगळे फ्रूट्स ठेवायसाठी. ठीक आहे. आता आपण काय करूया, फर्स्ट क्वेश्चन पहिले सॉल्व करूया. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स ही शुड पुट इन अ बॉक्स. म्हणजे काय करायचं आहे मुलांनो, आपल्याला इकडे GCD काढायचं आहे. ठीक आहे. आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे. मग पहिले आपण काय लिहिणार, गिवन नंबर ऑफ मँगोज किती आहेत बघा इथे 84. ओके. आणि नंबर ऑफ ॲपल्स किती आहेत बघा इथे 105. ओके. आणि आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक तर आपल्याला GCD काढायचं आहे आणि सेकंड काय करायचं आहे बघा, इथे लिहिलं आहे ना, की
हाऊ मेनी बॉक्सेस विल कोणाला समीप नीडेड. हे 2 क्वेश्चन आपल्याला ठीक आहे काढायचे आहेत. आता काय करतो मुलांना आपण फर्स्ट प्राईम फॅक्टर्स काढतो हो की नाही. मग 84चे अँड 105चे. चला 4 हा इवन नंबर आहे, 2ने डिवाइड करायचा आहे. 2 4 जा 8, 2 2 जा 4, अगेन 2ने, 2 2 जा 4, 2 1 जा 2, मग 3ने, 3 7 जा 21, 7 1 जा 7. 5 आहे, मग 2ने जाणार आहे का नाही. 3ने येस, कारण 5 + 1 6. मग काय करायचं 3ने ट्राय करायचं आहे. 3 3 जा 9, इकडे 1 रिमेनिंग, 3 5 जा 15. अगेन आता इकडे 35ला 5ने डिवाइड होणार आहे. 5 7 जा 35, 7 1 जा 7. मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, याचे फॅक्टर्स लिहून घेतो की नाही. 84चे काय आहेत, चला लिहूया. 2 × 2 × 3 × 7. 105चे काय आहेत, 3 × 5 × 7. आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, कॉमन प्राईम फॅक्टर्स. काय बघा कॉमन इकडे दिसतंय तुम्हाला, इथे बघा 3 आहे की नाही. अजून कोण आहे, इकडे 7 आहे. मग हे 2च आहेत. मग 3 7 जा 21. मग आपला GCD काय आला, GCD = 21. मग इथे आपल्याला एक लाईन लिहावी लागेल, कारण की हा वर्ड प्रॉब्लेम आहे की नाही. मग काय लिहायचं, द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स ही शुड म्हणजे कोण, समीप हो की नाही. ही शुड पुट इन अ बॉक्स इज 21. ओके. आता हे झालं आपलं GCDचा आन्सर. सेकंड क्वेश्चन काय आपला, हाऊ मेनी बॉक्सेस विल समीप नीडेड. आता त्याला किती बॉक्स लागणार आहे याचा आन्सर आपण काढायचा आहे. ठीक आहे. बघा आता आपण फर्स्ट काय करणार, मँगोजसाठी किती बॉक्स लागणार आहे ते काढूया. मग हे कसे काढायचे बरं, तर टोटल मँगोज बरोबर, टोटल मँगोज किती आहेत ते आपण लिहूया. पहिले आपल्याला काय करावं लागेल, टोटल मँगोजला काय करावं लागेल, फ्रूट्स पर बॉक्स, म्हणजे एका बॉक्समध्ये किती फ्रूट्स आहेत आपण काढले की नाही 21, त्याने डिवाइड करावं लागेल. मग मँगोज किती आहेत बघा, टोटल मँगोज आपण इथे वरती लिहिलेले की नाही 84. मग लिहूया इथे 84 डिवाइड बाय 21. मग काय आन्सर, 21च्या टेबलमध्ये 84 येतात का, येस येतात. कधी 2 1 जा 2, 21 1 जा 21, सॉरी 21 4 जा 84. मग मँगोसाठी किती बॉक्स लागणार आहे, तर 4 बॉक्सेस. ठीक आहे. आता आपण काय काढायचं आहे, बॉक्सेस फॉर ॲपल्स. सेम काय करायचं, टोटल ॲपल्स अँड त्याला डिवाइड कशाने करायचं, फ्रूट्स पर बॉक्स. आता टोटल ॲपल्स किती होते, इथे दिसत आहे 105. मग लिहूया 105 डिवाइड बाय 21. मग 21च्या टेबलमध्ये 105 येतात. 21 1 जा 21, 21 5 जा 105. मग काय आले, 5 बॉक्सेस आलेत. मग बघा इथे मुलांनो नीट लक्ष द्या, थोडं मोठं आहे हे सॉल्व करायला, पण इझी आहे. बघा मँगोजचे आपण काढले 4 बॉक्सेस आहेत, ॲपल्सचे काढले 5 बॉक्सेस आहे. आता काय करायचं, या दोन्ही बॉक्सला ॲडिशन करायचं, झालं. चला मग करूया. बॉक्सेस ऑफ मँगोज प्लस बॉक्सेस ऑफ ॲपल्स. मग किती आहेत, काय लिहायचं इकडे, टोटल बॉक्सेस इज इक्वल टू मँगोजचे किती आले बघा 4 आलेत की नाही, अँड ॲपलचे किती आहेत 5 आहेत. मग 4 + 5 9 बॉक्सेस. 9 बॉक्सेस आले की नाही. मग लास्ट लाईन काय लिहितो आपण, ही विल नीड किंवा समीप, देअरफॉर
he will need 9 boxes to store all the fruits. आलं की नाही आन्सर? बघा स्टेप बाय स्टेप काय केलं मुलांनो. पहिले GCD काढायचा होता. येस, प्राईम फॅक्टर्स काढले, कॉमन काढून त्याच्यानंतर काय केलं, GCD काढला आपण. ओके, नंतर मग आपल्याला बॉक्सेस पाहिजे होते, किती लागणार. मग मँगोजसाठी काढले आपण, किती बॉक्स लागणार. मग ॲपलसाठी किती बॉक्स लागणार. आणि मग या दोघांचं ॲडिशन केलं, आले आपले टोटल बॉक्सेस. कळालं मुलांनो? ठीक आहे. अशा तऱ्हेने मुलांनो आपली एक्सरसाइज 5 कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पर्टिक्युलर एखाद्या क्वेश्चन तुम्हाला परत सॉल्व करून पाहिजे असेल तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा एक शॉर्ट बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करेल. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय.